नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. आजीबाईच्या बटव्यातील अतिशय महत्त्वाच्या किचन टिप नंबर 1. तुम्हाला माहीत आहे का, आपण जे मोमोज खातो त्या मोमोजच्या पिठात ब्लीच केमिकल मिसळले जाते, ज्यामुळे तुम्हाला किडनी आणि पोटाशी संबंधित गंभीर आजारांना सामोरे जाऊ लागू शकते. टिप नंबर 2. आठवड्यातून 2दा गरम पाण्यात ॲलोवेरा जेल टाकून वाफ घेतल्याने चेहरा आणि त्वचा निरोगी चमकदार बनते आणि चेहऱ्यावरील डाग यामुळे दूर होतात. अतिशय महत्त्वाची टिप नंबर 3. शेवग्याचं झाड 300हून अधिक रोग बरे करू शकते. म्हणूनच आयुर्वेदात शेवग्याला अमृत असं म्हटलेलं आहे. शेवग्याच्या शेंगात लोह, कॅल्शियम, विटामिन्स, मिनरल्स आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात आढळतात. शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने रक्ताचे प्रमाण वाढते. हिमोग्लोबिनची कमतरता यामुळे कधीच भासत नाही. प्रत्येक महिलेसाठी खास टिप नंबर 4. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर तुम्ही ज्वारी आणि बाजरीची भाकरी खाऊ शकता. या भाकरी गव्हाच्या चपात्यापेक्षा हेल्दी असतात. यात जास्त प्रमाणात पोषक तत्वे असतात. टिप नंबर 5. रोज रात्री नाभीमध्ये तेल टाकल्याने मेंदूला जलद काम करण्यास मदत मिळते. तसेच आरोग्य देखील यामुळे सुधारते. टिप नंबर 6. मोसंबीमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे मोसंबीचा रस पिल्याने आपली त्वचा चांगली चमकदार होते. टिप नंबर 7. रोज रात्री डाव्या कुशीवर झोपल्याने पचनक्रिया सुधारते. यामुळे चांगली झोप लागते. घोरण्याची समस्या देखील कमी होते. हृदयावर जास्त दबाव येत नाही आणि रक्ताभिसरण सुद्धा यामुळे चांगले राहते. टिप नंबर 8. शरीरात कोठेही रक्ताची गाठ किंवा गुठळी असेल तर त्या जागेवर आंबे हळद उगाळून आणि कोमट करून लावल्यास रक्तप्रवाह सुरळीत होतो. टिप नंबर 9. बटाटा भजी बनवताना बेसन पीठ भिजवताना त्यात 3 ते 4 लसूण पाकळ्या वाटून त्यामध्ये घातल्यात तर बटाटे भजीची चव अप्रतिम लागते. टिप नंबर 10. मूतखडा होण्याची अनेक कारणे असू शकतात, परंतु लोक कच्च्या पालकाचा रस नियमितपणे पितात त्यांच्या पोटात कधीही खडे होत नाहीत. पालकाचा रस बनवून प्यायल्याने पोटातील खडे विरघळून बाहेर पडतात. प्रत्येक सुगरणीसाठी खास टिप नंबर 11. कांदा भजी बनवताना भजी खूप तापलेल्या तेलात तळू नये. यामुळे भजी काळपट दिसतात व कांदा करपून भजी देखील खायला चवीला कडवट लागतात. टिप नंबर 12. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेत चमक येते आणि आपला रंग देखील यामुळे सुधारतो. तसेच मिठाचे पाणी त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास देखील मदत करते किंवा होते. अतिशय महत्त्वाची टिप नंबर 13. दरवाजाच्या खाली किंचितशी जागा असते जिथून प्रकाश दिसतो. या ठिकाणाहून बाहेरील एखादा कीटक किंवा किडा किंवा सापासारखा खतरनाक प्राणी घरात येऊ शकतो. जंगलाजवळ राहणाऱ्यांना असा धोका अधिक असतो. यासाठी दरवाजावर मीठ टाकल्याने असे जीव दरवाजातून घुसून येणार नाहीत. तर अतिशय महत्त्वाची टीप जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक व शेअर नक्की करा. टिप नंबर 14. आयुर्वेदात कारल्याचे वर्णन रक्त शुद्ध करणारे म्हणून केले आहे. हे रक्तातील घाण आणि हानिकारक गोष्टी काढून टाकण्याचे काम करते. त्यामुळे त्वचा चमकू लागते. यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये कारल्याचा नक्कीच समावेश करा. टिप नंबर 15. कांदा खाणाऱ्याचे कधीही पोट खराब होत नाही. कांदा हा पचनशक्तीसाठी चांगला असतो. पुढील टीप आहे टीप नंबर 16. मीठ आणि साखरेचे सेवन मर्यादित असावे, कारण
यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. अत्यंत महत्त्वाची व खास टिप नंबर 17. खोकला येत असेल किंवा खोकल्याचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवत असेल तर अडुळसाचे पिकलेले एक पान आणि काळी मिरी एकत्र घेऊन 1 ग्लास पाण्यात काढा बनवा व 3 ते 4 दिवस हा काढा दररोज सकाळ व संध्याकाळ नियमितपणे पिल्याने कितीही जुनाट खोकला असला तरी तो कमी होतो किंवा कमी होण्यास मदत होते. तर अतिशय महत्त्वाची ही टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टीप नंबर 18. सकाळी जास्त जेवण करा, दुपारी कमी खावे आणि रात्री खूप कमी जेवण किंवा हलके जेवण करा. असे केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहील. तर निरोगी शरीर राहण्यासाठी ही ट्रिक फॉलो करा. टीप नंबर 19. लिंबाचा रस मिसळून रोज हात पायावर लावल्याने त्वचा हळूहळू गोरी होऊ लागते. टीप नंबर 20. घरात झुरळं असतील तर बेकिंग पावडरमध्ये थोडं तिखट टाका आणि हे मिश्रण झुरळं येतात त्या जागेवर टाका. हे मिश्रण झुरळं घरातून पळून बाहेर जातील. अतिशय फायद्याची टीप नंबर 21. जर तुम्हाला दीर्घायुषी व्हावे असे वाटत असेल तर तुमचा आहार अर्धा करा आणि पाणी दुप्पट करा, व्यायाम तिप्पट करा आणि हसणे चौपट करा. अतिशय फायद्याची टीप नंबर 22. नेहमी ताजे पाणी प्यावे. विहिरीचे पाणी फार चांगले. बाटलीबंद फ्रीजमधले पाणी कधीही पिऊ नये, यामुळे शरीरास त्रास होतो. टीप नंबर 23. तांबे, पितळ किंवा काशाच्या भांड्यात तूप, तेल, ताक, लोणी, रसदार भाज्या कधीही ठेवू नयेत. त्यात विषारी घटक तयार होतात. अशा भांड्यामध्ये जास्त वेळ ठेवलेले पदार्थ खराब देखील होतात. टीप नंबर 24. गहूचा चीक किंवा गव्हाचे कोंब खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. टीप नंबर 25. हिरवे मटार दररोज सेवन केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो. टीप नंबर 26. पोट फुगणे किंवा गॅसची समस्या प्रत्येकाला होणे सामान्य आहे. पारंपरिकपणे नाभीमध्ये मोहरीचे तेल टाकल्याने या समस्येपासून आराम मिळतो. टीप नंबर 28. त्वचेवरील चमक गेली असेल तर चंदनाची पावडर आणि गुलाबजल एकत्र करून चेहऱ्यावर लावा. तेलकट त्वचेसाठी हा उपाय उत्तम म्हणजेच खूप चांगला आहे. टीप नंबर 29. झोपण्यापूर्वी हात पाय पुसून आपल्या आवडत्या देवाचे स्मरण करून झोपी जा. टीप नंबर 30. रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ते सकाळी प्यायल्यास तारुण्य टिकून राहते. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 31. कारल्याचा रस मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. टीप नंबर 32. जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग पडले असतील तर त्यावर अंड्याचा पांढरा भाग चेहऱ्यावर लावा आणि नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. असे काही दिवस केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग देखील कमी होण्यास मदत होते. टीप नंबर 33. पांढरे केस काळे करण्यासाठी आवळा पावडर, लिंबाचा रस आणि पाणी घालून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट केसांना लावून ठेवावी आणि थोड्या वेळाने केस धुवावेत. तर पांढरे केस जर असतील तर ही टीप ट्राय करून बघा. टीप नंबर 34. मॉर्निंग वॉक केल्याने डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींची शुगर कंट्रोलमध्ये राहते. महिलांमध्ये आढळणारा स्तनांचा कॅन्सर म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सरचा धोका मॉर्निंग वॉकने कमी होतो. टीप नंबर 35. जर रात्री झोपताना तुमचंही नाक बंद होत असेल सर्दीमुळे तर खोबरेल तेलात कापूर टाकून त्याचा वास घ्या आणि नाकपुड्यांना लावा. तुम्हाला सहज वास येईल. टीप नंबर 36. चेहऱ्यावर वांगाचे डाग घालवण्यासाठी जायफळ पावडर बनवून घ्या आणि अर्धा चमचा जायफळ पावडर मिक्स करताना त्यात कच्चे दूध टाकून चेहऱ्यावर मालिश करा आणि काही दिवसातच तुमचे चेहऱ्यावरील
वांगाचे डाग किंवा वांग नाहीसे होईल. वरील उपयुक्त टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्की करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.